तर 15 दिवसा अगोदर मी एक असा व्हिडिओ बनवला की त्यात मी एका मटक्यामध्ये मीठ टाकून तिच्यात टमाटे आणि काकडी पुऱ्या 10 दिवसासाठी पॅक ठेवलते। कारण असं म्हणतात की मिठामध्ये कधीच किडे नाही पडत आणि तुम्ही बी त्या व्हिडिओला चांगला सपोर्ट दिला आणि हा आहे त्या व्हिडिओचा पार्ट 2 आणि आज आपण पुऱ्या 15 दिवसानंतर पाहू की त्या टमाट्याचा आणि काकडीचा काय हाल झाला। तर पाहून घ्या, हेच आहे ते खुंखार मटकं जिच्यात आपण टमाटर आणि काकडी ठेवला आहे। तर चला मी याच्यातलं टमाटर आणि काकडी बाहेर काढतो, तडलोक तुम्ही या व्हिडिओला तसाच सपोर्ट करा जसा मागच्या व्हिडिओला केला होता। पुरे काकडी तर पुरी चिंबून वाकडी झाली आणि शेवटी आपण इले कापून बी पाहू की याच्यात किडे पडले की नाही, पण त्याच्या अगोदर आपण टमाट्याचा हाल पाहू। पुरे टमाटा तर एकदम लाल लाल आहे, याला तर काहीच नाही झालं आणि मी चारी बाजून टमाट्याला पाहिलं तर हे जसं ठेवलं तर तसंच आहे। तर चला या टमाट्याला आणि काकडीला बी आपण कापून पाहू की याच्यात किडे पडले की नाही। तर पहिले आपण काकडीला कापून पाहू। मला तर वाटलं की काकडीमध्ये 100% किडे पडले असतील, पण काकडी कापल्यावर मी पुरे डोळे घालून तिच्यात पाहिलं तर मला एक बी किडा नाही दिसला आणि टमाटा कापल्यावर तिच्यात बी मला एक बी किडा नाही दिसला। तर म्हणजे हे गोष्ट खरी आहे की मिठात कधीच किडे नाही पडत। जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेच आपल्याला फॉलो करून घ्या।